तर गाईज मी आहे ना Mishoवरून किचनसाठी काही प्रॉडक्ट्स मागवले होते आणि ती सगळी रिसीव्ह झालेले आहेत. तर अगदी कमी किमतीमध्ये मस्त अशी युजफुल छोटी-छोटी प्रॉडक्ट्स मी मागवलेत आणि दिवसभर आहे ना माझ्याकडे अजिबात वेळ नव्हता. तर आता मी ती अनपॅक करून बघणार आहे. तर इथे आहे ना सगळ्यात आधी मी या बॉक्समध्ये काय आहे ते बघणार आहे. तर या इथे ना या बॉक्समध्ये हे मस्त असं भांडं आहे. तर ते आहे ना आपण तेल किंवा तुपासाठी वापरू शकतो जेव्हा आपण पोळ्या वगैरे बनवतो ना तर त्यावेळेला. आणि हे सेकंड प्रॉडक्ट ना सध्या खूप व्हायरल आहे आणि ट्रेंडिंग आहे. तर हे मी तुम्हाला नेक्स्ट टाईम दाखवेन त्याचा यूज कसा करायचा आहे. त्यानंतर हे तिसरं प्रॉडक्ट हे आहेत वुडनचे स्पून्स. तर हे ना आपण मसाल्यासाठी वापरू शकतो आणि आईस्क्रीमसाठी वगैरे पण वापरू शकतो. आणि सध्या ना हे सुद्धा खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत. आणि या इथे मंडळी हे चौथं प्रोडक्ट. हे जेव्हा मी ऑर्डर करत होते ना तर त्यावेळेला मला याची ना प्राइसिंग थोडीशी हाय वाटली होती. पण हे खूप मस्त आलं. याचं पॅकेजिंग पण चांगलं होतं आणि हे थोडं ना हेवी मटेरियलमध्ये वाटतंय. तर खूप असं ड्युरेबल असणार आहे आणि खूप मस्त प्रॉडक्ट आहे. जितके पैसे आपण दिलेत ना तितके वसूल झाल्यासारखं वाटतंय. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे हे 5वं प्रॉडक्ट जे की मला हवंच होतं. खूप दिवसापासून मी बघत होते पण मला अफोर्डेबल प्राईसमध्ये बेस्ट क्वालिटी मिळत नव्हती. तर गाईज बेसिकली याचा वापर ना आपण चपाती शेकण्यासाठी किंवा वांगं भाजण्यासाठी गॅसवरती करू शकतो डायरेक्टली न भाजता. तर गाईज इथे मी सगळे प्रॉडक्ट अनपॅक करून घेतलेत आणि आत्ता आहे ना मला केसांसाठी थोडंसं तेल तयार करायचं आहे. तर आठवड्यातून एकदा आहे ना मी अशा पद्धतीने तेल तयार करून त्याने हेअर मालिश करत असते आणि त्यानं आहे ना केस खूप मस्त सॉफ्ट बनतात. तर कारण की या तेलामध्ये आपण मेथीदाणे वापरलेत, आवळा वापरलाय, जास्वंद वापरले, कढीपत्ता, कांदा हे सगळं केसांसाठी खूप हेल्दी असतं. आणि या इथे माझं ऑइल बनवून रेडी झालेलं आहे. आता थोडंसं थंड झाल्यानंतर मी हेअर ऑइल करणार आहे आणि आता आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.